नमस्कार मंडळी, कसे आहात? तर काल आपण जाणून घेतलं की अध्यात्म म्हणजे काय, आणि अध्यात्म म्हणजे थोडक्यात या युगातील नामस्मरण. म्हणजे तुम्ही फक्त नामस्मरण करायचं, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. तर आज आपण बघणार आहोत की अध्यात्म कशासाठी करायचं, म्हणजे का करायचं. तर मनशांती आणि तणावमुक्तीसाठी. दैनंदिन जीवनात काम, कुटुंब आणि भविष्याची चिंता यामुळे तणाव निर्माण होतो. अध्यात्म आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते. ध्यान किंवा नामस्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि आंतरिक शांती मिळते, ज्यामुळे बाह्य परिस्थितीचा आपल्यावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो. दुसरं कारण आहे स्वतःची ओळख. आपण अनेकदा बाह्य जगाला समजून घेण्यात इतका वेळ घालवतो, पण स्वतःला ओळखत नाही. मी कोण आहे, माझे बलस्थान काय आहे आणि माझ्या दोषांवर मी कशी मात करू शकते, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अध्यात्म एक मार्गदर्शक ठरते. तिसरं कारण आहे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. अध्यात्म आपल्याला साक्षी भाव शिकवतं, म्हणजे ऑब्झर्वर मोड. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा अध्यात्म आपल्याला शिकवते की हे संकट कायमस्वरूपी नाही आहे. त्यामुळे कठीण काळातही धैर्य आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत होते. चौथं कारण आहे भावनिक स्थिरता आणि नियंत्रण. राग, द्वेष, मत्सर, भीती आणि मोह या भावना माणसाला अस्वस्थ करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे या भावनांवर नियंत्रण मिळवता येते. यामुळे आपले नातेसंबंध सुधारतात आणि आपण अधिक संयमी बनतो. निस्वार्थ भाव आणि सेवा हे पाचवं कारण आहे. अध्यात्म आपल्याला शिकवते की सर्व सजीवांमध्ये एकत्र तत्व आहे. यामुळे मनात इतरांबद्दल करुणा आणि मदतीची भावना निर्माण होते. जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा मिळणारा आनंद हा भौतिक सुखापेक्षा कितीतरी मोठा असतो. थोडक्यात सांगायचे तर अध्यात्म म्हणजे संन्यास घेणे नव्हे, तर संसारात राहूनही अलिप्तपणे आणि आनंदाने जगण्याची कला शिकणे होय. ज्याप्रमाणे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण व्यायाम करतो, त्याचप्रमाणे मन आणि आत्मा निरोगी ठेवण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. म्हणजेच काय की माणसाला अध्यात्म काय शिकवते किंवा अध्यात्म केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात, तर हे तुम्ही कशासाठी करायचं हे तर तुम्ही जाणून घेतलंच. पण मी माझा अनुभव सांगते किंवा त्यामुळे आपल्यामध्ये काय बदल होऊ शकतात. की तुमच्यावर कोणतंही संकट आलं तरी पण तुम्ही घाबरत नाही, कारण तुम्हाला कुठे ना कुठे विश्वास असतो की यातून आपल्याला सद्गुरू, आपले देव बाप्पा सगळेजण आपल्याला ह्यातून बाहेर काढणार आहेत. हा एक विश्वास निर्माण होतो. नंतर आपले नातेसंबंध सुधारतात. आपल्या आयुष्यात कधीकधी आधीच घडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला इंट्युशन येतात त्या गोष्टींचं, की अलर्ट होऊन जातात. बरेचसे संकेतही मिळतात आपल्याला बऱ्याच वेळा. आणि अध्यात्म कशासाठी करायचं आहे, तर मनशांती मिळते त्यातून खूप खूप. आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा या गोष्टीचा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. आणि मी बोलल्याप्रमाणे की त्या दिवशी जसं मला स्वामींचा अनुभव आला की त्यांनी मला आधीच संकेत दिला होता की ते येत आहेत. मी कल्पनाही करू शकत नाही की असं काही माझ्या आयुष्यात घडेल, की स्वामींचं अस्तित्व आधीच जाणवलं. म्हणजे मी फार भक्त नाही आहे, पण मी सेवा केली आहे त्यांची, पण तरीसुद्धा
त्यामुळे तुम्हाला आजच्या भागात तर कळालं असेल की अध्यात्म कशासाठी करायचे. आणि अध्यात्म करणं म्हणजे हल्लीच्या काळात असं वाटतं की अरे हा आता अध्यात्माला लागला, तर असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या की आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला हा देह प्राप्त झाला आहे, पण हा देह जेव्हा आपण सोडून जाऊ त्या पुढे काय, आत्ता युगानुयुगे, आत्ता हे कलयुग आहे, ह्याच्या आधी अनेक युगं येऊन गेली. कधी कधी आपल्याला खूप सारा त्रास होतो, आपल्याला कळत नाही. ह्या जन्मात तर आपण चांगले वागत असतो, पण आपल्याला त्रास का होतो? मग आपण म्हणतो की हे आपल्या कर्माचे भोग आहेत, म्हणून आपल्याला त्रास होत आहे. तर मग हा त्रास कमी कशाने होईल? तर नामस्मरण करण्याने. आणि नामस्मरण करायला काय लागतं? काहीच नाही. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या देवबाप्पांची किंवा तुम्ही सद्गुरूंची तुम्हाला जमेल तेव्हा पूजा करा, किंवा पोथी वाचा, किंवा अजून तुम्ही त्यांच्या मूळ ठिकाणी वर्षातून एकदा जा. पण हे सोडण्याची तर काहीच गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण हा देह आत्मा म्हणजे देह सोडून हा आत्मा जाईल, त्यावेळेस तुम्ही विचार केला आहे का की पुढे काय होतं? लोक हा विचार करतात, जाऊ दे हा जन्म आहे, मी कसंही वागणार, काहीही करणार, मी जगून घेणार. तर तसं नाही आहे. तुम्हाला अध्यात्म पूर्णपणे पडायचं असेल तर वाईट कर्मसुद्धा नाही केली पाहिजे. आता ही वाईट कर्म काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डिटेलमध्ये. पण फक्त अध्यात्म कशासाठी करायचं? तर ह्या गोष्टीसाठी की आपल्याला हे तात्पुरतं मिळालेलं आयुष्य आहे, हा देह आहे, आणि हा देह सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणजे असं नाही आहे तुम्हाला ह्या आयुष्यात जे मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वेडे असलाच पाहिजे. तुम्हाला ते मिळवण्यासाठी कष्ट केले पाहिजेत, किंवा 100% तुमचे एफर्ट्स दिलेच पाहिजेत. किंवा असं नाही की तुम्हाला बंगला, गाडी, मोठमोठे स्वप्न आहेत. बऱ्याच जणांची जी स्वप्न आहेत ती तर आपापली स्वप्ने पूर्ण करायचीच आहेत, पण त्यानंतर काय आहे? त्यानंतर तुमचं आयुष्य काय आहे? आणि एक लक्षात घ्या की हे आयुष्य तात्पुरतं आहे, आपला आत्मा कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे नामस्मरण हे करत राहा. तर आपण आत्ताचे ह्या भागात बघितलं की अध्यात्म कशासाठी करायचे. तर आपण पुढच्या भागात बघणार आहोत की वाईट कर्म काय आहेत आणि काय नाही केली पाहिजेत, आणि अध्यात्मासाठी सगळं सोडून जाण्याची गरज आहे का? ओके.